श्रावण महिना सुरू झाला की वातावरणात भक्तीचा सुगंध दरवळू लागतो. मंदिरांमध्ये घंटानाद ऐकू येतो, घराघरांत पूजा अर्चा सुरू होते आणि श्रावणातील एक विशेष दिवस म्हणजे नागपंचमी. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी श्रद्धेने नागदेवतेची पूजा केली, मनापासून प्रार्थना केली आणि कोणत्याही जीवाला त्रास दिला नाही तर नागदेवता भक्तावर प्रसन्न होतात. आजची कथा अशाच एका साध्या, गरीब पण अत्यंत श्रद्धाळू मुलीची आहे. तिच्या आयुष्यात घडलेला एक चमत्कार गावातील लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. एका छोट्याशा गावात गौरी नावाची एक मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. घर मातीचे होते, शेत थोडे होते आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांचा संसार चालत होता. गौरी मात्र खूप देवभक्त होती. रोज सकाळी उठल्यावर ती घरासमोर अंगण स्वच्छ करायची आणि देवासमोर दिवा लावून म्हणायची, देवा, आमच्या घरात पैसा नसेल तरी चालेल, पण आमच्या घरातून श्रद्धा आणि समाधान कधीही जाऊ देऊ नकोस. गौरीची आई तिला नेहमी सांगायची, बाळा, श्रावण महिना देवाच्या भक्तीचा महिना आहे. या महिन्यात कोणत्याही जीवाला त्रास देऊ नये. विशेषतः नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचा आदर करावा. गौरी आईचे प्रत्येक शब्द मनापासून ऐकायची. एके दिवशी श्रावणातील नागपंचमी जवळ आली. गावातील सर्व स्त्रिया नागदेवतेच्या पूजेची तयारी करू लागल्या. कुणी दूध आणत होते, कुणी फुले आणत होते, तर कुणी हळद कुंकू आणि नैवेद्याची तयारी करत होते. गौरीच्या घरात मात्र पूजेसाठी काहीच नव्हते. तिच्या आईने घरातील धान्य पाहिले. अगदी थोडेसे धान्य शिल्लक होते. आई म्हणाली, गौरी, यावर्षी आपण मोठी पूजा करू शकणार नाही. घरातच नागदेवतेचे स्मरण करूया. गौरी हसली आणि म्हणाली, आई, देवाला मोठी पूजा नको असते. मनापासून केलेली भक्ती हवी असते. आपण जे आहे तेवढ्यानेच पूजा करू. नागपंचमीच्या दिवशी सकाळी गौरीने अंगण स्वच्छ केले. तिने मातीपासून नागदेवतेची छोटी प्रतिकृती बनवली. तिच्याकडे दूध नव्हते, मोठा नैवेद्य नव्हता, महागडी फुले नव्हती. तिने फक्त घरातील थोडेसे दूध, 2 फुले आणि हळद कुंकू घेतले. तिने हात जोडले आणि म्हणाली, हे नागदेवा, माझ्याकडे देण्यासाठी फार काही नाही, पण माझ्या मनात तुमच्यासाठी श्रद्धा आहे. आमच्या कुटुंबावर कृपा करा. माझ्या आई-वडिलांना सुखी ठेवा आणि आमच्या हातून कधीही कोणत्याही जीवाला त्रास होऊ देऊ नका. पूजा झाल्यावर गौरीने घराबाहेर थोडे दूध ठेवले. दिवसभर ती आपल्या कामात व्यस्त होती. संध्याकाळ झाली. अचानक घराच्या मागच्या बाजूने तिच्या आईला काहीतरी आवाज ऐकू आला. आई घाबरून म्हणाली, गौरी, बाहेर जाऊ नकोस. पण गौरीने शांतपणे दरवाजातून पाहिले. घराच्या मागे एक मोठा नाग फणा काढून बसला होता. आईच्या अंगावर काटा आला. गौरी मात्र हात जोडून उभी राहिली. तिने मनात म्हटले, नागदेवता, जर तुम्ही माझी परीक्षा घेत असाल तर मला भीती दाखवू नका. मी तुमचा आदर करते. ती हळूहळू घराबाहेर आली. नाग तिच्याकडे पाहत होता. गौरीने नमस्कार केला. काही क्षण नाग तिथेच शांत बसला आणि नंतर हळूहळू घराच्या मागच्या बाजूला निघून गेला. आई म्हणाली, बाळा, आज नागदेवतेने आपल्याला दर्शन दिले. हा मोठा आशीर्वाद आहे. पण खरी चमत्कारिक घटना त्यानंतर घडली. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी अंगण झाडत असताना तिला मातीमध्ये काहीतरी चमकत असल्याचे दिसले. तिने जवळ जाऊन पाहिले तर तिथे एक जुनी छोटी पेटी होती. गौरीने ती पेटी उघडली. त्यामध्ये सोन्याचे काही दागिने आणि चांदीची नाणी होती. गौरी आश्चर्यचकित झाली. तिने लगेच आईला बोलावले. आईने ते पाहिले आणि म्हणाली, हे आपले नाही. आपण हे ठेवू नये. गौरी म्हणाली, हो आई, देवाने परीक्षा घेतली तर आपण प्रामाणिकपणानेच उत्तर द्यायला हवे. दोघींनी गावातील लोकांना बोलावले. गावातील वृद्ध मंडळी जमा झाली. गावातील एका वृद्धाने ती पेटी पाहताच सांगितले, अगं, ही पेटी तर अनेक वर्षांपूर्वी या गावातील एका सावकाराची हरवली होती. त्याच्या घराण्याचा आता कुणीही वारस उरलेला नाही. गावकऱ्यांनी त्या वस्तूंबद्दल चौकशी केली. शेवटी ठरले की त्या संपत्तीचा उपयोग गावातील मंदिर आणि गरीब लोकांसाठी केला जावा. गौरीला मात्र त्या घटनेत पैशांपेक्षा दुसरे काहीतरी जाणवले. तिने आईला सांगितले, आई, मला वाटतं नागदेवतेने आपल्याला पैसा देण्यासाठी नाही तर आपली श्रद्धा आणि प्रामाणिकपणा तपासण्यासाठी दर्शन दिलं. त्या दिवसानंतर गौरीच्या कुटुंबाच्या आयुष्यात हळूहळू चांगले दिवस येऊ लागले. गौरीच्या वडिलांना गावातील एका शेतकऱ्याने काम दिले. घरातील परिस्थिती सुधारू लागली. काही काळाने त्यांच्या शेतातही चांगले पीक आले. पण गौरीने कधीही त्या चमत्काराचा गर्व केला नाही. दरवर्षी नागपंचमी आली की ती पूर्वीप्रमाणेच साधी पूजा करायची. ती गावातील मुलांना एक गोष्ट नेहमी सांगायची, नागपंचमी म्हणजे फक्त दूध अर्पण करण्याचा दिवस नाही.
हा प्रत्येक जीवाचा आदर करण्याचा दिवस आहे. आपल्या श्रद्धेत प्रेम असेल, मनात प्रामाणिकपणा असेल आणि कोणत्याही जीवाला त्रास न देण्याची भावना असेल, तर तीच खरी नागदेवतेची पूजा आहे. असे म्हणतात की त्या गावात आजही नागपंचमीच्या दिवशी गौरीच्या घराजवळ नाग दिसतो. गावकरी त्याला त्रास देत नाहीत. ते दुरूनच नमस्कार करतात. या कथेचा सर्वात मोठा संदेश असा आहे की देवापुढे श्रीमंतीपेक्षा श्रद्धेला, मोठ्या पूजेपेक्षा निर्मल मनाला आणि संपत्तीपेक्षा प्रामाणिकपणाला अधिक महत्त्व असते. आपण कितीही गरीब असलो तरी मनात श्रद्धा असेल, दुसऱ्याचे वाईट करण्याची इच्छा नसेल आणि प्रत्येक जीवाबद्दल दया असेल, तर देवाची कृपा नक्कीच आपल्या जीवनात एखाद्या ना एखाद्या रूपाने येते. म्हणून या नागपंचमीला नागदेवतेला मनापासून नमस्कार करा आणि एक संकल्प करा. माझ्या हातून कोणत्याही जीवाला विनाकारण त्रास होणार नाही. माझ्या मनात द्वेष राहणार नाही आणि मी श्रद्धा, दया आणि प्रामाणिकपणाचा मार्ग कधीही सोडणार नाही. नागदेवता सर्वांच्या घरावर सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीची कृपा करो. नागदेवतेला मनोभावे नमस्कार. हर हर महादेव.